नमस्कार, गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे। आजच्या भागात मी तुम्हाला शिकवणार आहे मोत्याचं कलशाचं वॉलपीस कसं करायचं ते। तर यासाठी मी इथे घेतलेले आहेत 5 नंबरचे मणी आणि 6 नंबरचे मणी। 5 नंबरच्या मण्यांमध्ये मी घेतलेले आहेत हिरवे मणी, पोपटी मणी, पिवळे मणी, मोती कलरचे मणी आणि एक सोनेरी मणी। ओके, 6 नंबरच्या मण्यांमध्ये मोती कलरचे मणी, पिवळे मणी, हिरवे मणी आणि लाल मणी आणि ह्या कॅप्स घेतलेल्या आहेत लटकन करण्यासाठी अशा प्रकारच्या, आणि सोनेरी मणीही लागतील आपल्याला। ओके, आणि ही शुभ लाभ अशी लिहिलेली नेमप्लेट घेतलेली आहे। ह्या मण्यांसाठी 50 नंबरचा तंगूस धागा घेतलेला आहे, सुई, धागा कट करण्यासाठी कैची। तर आता आपण सुरुवात करूया वॉलपीस कसं करायचं त्याला। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि गौरी हर क्रिएशन या चॅनलला, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर आता आपण बघूया मोत्याचं वॉलपीस कसं करायचं ते। तर सुरुवातीला धाग्यामध्ये 6 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे, 6 नंबरचे 6 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि या शेवटच्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे। तुम्हाला जमत असेल तर 6च्या 6 मण्यांमधून धागा बाहेर काढू शकता, म्हणजे इथे हे 6 मण्यांचं वर्तुळ होईल। आता ह्या 6ही मण्यांमधून धागा फिरवून घेऊया। सहा मण्यांमधून धागा फिरवून घेतल्यानंतर इथे आता 6चं सर्कल परत करायचं आहे, त्यामुळे धाग्यामध्ये 5 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे। पाच मोती कलरचे मणी ओवून घेतल्यानंतर या एका जिथून धागा निघालेला आहे त्या एका मणीतून धागा बाहेर काढायचा आहे, म्हणजे इथे हे 6चं सर्कल होईल। ओके, आता या 6ही मण्यांमधून धागा फिरवून घेऊन या एका मणीतून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे 5 मणी ओवून इकडचं सर्कल करायचं आहे। जसं हे केलंय तसं अजून एक सर्कल करून घेऊया। आता हा तिसरा पण 6 मण्यांचा सर्कल करून घेतलेला आहे। एकूण 1 2 3 सर्कल करून घ्यायचे। आता हा तिसरा सर्कल झाल्यानंतर हा जो वरचा मणी आहे यातून धागा बाहेर काढायचा आणि इथे परत 5 मणी ओवून घ्यायचे। 5 मणी ओवून घेतल्यानंतर ह्या एकाच मणीतून धागा बाहेर काढायचा आहे, म्हणजे इथे 6 मण्यांचं सर्कल होईल अशा प्रकारे। आता हे जे आपण सर्कल वाढवलं वरच्या साईडला, तिथून एकदा धागा फिरवून घ्यायचा। आता या 6 मण्यांमधून धागा फिरवून घेतल्यानंतर ह्या 2 मण्यांमधून धागा पुढे सरकवायचा आहे, बाहेर काढून घ्यायचा आहे। पुढच्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आणि इथे मग 1 2 3 मणी आहेत म्हणून धाग्यामध्ये फक्त 3च मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा अशा प्रकारे। परत पुढच्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आणि इथे परत 3 मणी ओवून इकडचं सर्कल पूर्ण करून घ्यायचं। ओके, तर इथे आपण आता इथे 3 मणी ओवून घेऊया। तीन मोती कलरचे मणी ओवून घेतल्यानंतर 1 2 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आणि पुढच्या एका मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे। ओके, हे 3 झाले, 1 2 3 झाले। आता चौथा इकडे करायचा आहे। पुढच्या एका मणीमधून धागा बाहेर काढल्यानंतर 1 आणि 2 हे 2 मणी येतात आपल्याकडे। तर मग धाग्यामध्ये 6चं सर्कल होण्यासाठी धाग्यामध्ये 4 मणी ओवून घ्यायचे। 4 मणी ओवून घेतल्यानंतर 1 आणि 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा। अशा प्रकारे ही दुसरी लाईनही आपली झालेली आहे। ओके, आता धागा हा वरच्या दिशेने घेऊन यायचा आहे
आणि या एका मणीमधून धागा बाहेर काढायचा। या एका मणीमधून धागा बाहेर काढलेला आहे। आता इथे परत 5 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि ह्या एकाच मणीतून धागा बाहेर काढायचा, म्हणजे इथे हे 6चं सर्कल तयार होईल। परत पुढच्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढून इथे आता 1 2 3 3 मणी आहेत। मग इथे आता 3 मोती कलरचे मणी ओवून घेऊन इकडचा सर्कल पूर्ण करायचा आहे 6चा। तर असेच 1 2 3 3 सर्कल पूर्ण करून घेऊया, मग पुढे बघूया काय करायचं। तर आता हे मी 1 2 3 सर्कल पूर्ण करून घेतलेले आहेत, म्हणजे एकूण 1 2 3 4 सर्कल झालेले आहेत। 5वा हा सर्कल झाल्यानंतर एका मणीतून धागा बाहेर काढायचा। हे 2 मणी आहेत, म्हणून धाग्यामध्ये 4 मणी ओवून घ्यायचे आणि ह्या 1 आणि 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा। ओके, इथे बघा 1 2 3 4 आणि 5 सर्कल झालेले आहेत। आता वरच्या बाजूला येऊया आपण। ओके, आता हा जो मणी आहे यातून धागा बाहेर काढायचा आहे, दुसरा सर्कलचा पहिला मणी। आता इथे आपल्याला सर्कल करायचा आहे। हा जो सर्कल आहे कॉर्नरचा हा सोडून द्यायचा आणि दुसऱ्या सर्कलमध्ये आपल्याला आता काम करायचं आहे। इथे सर्कल करून घ्यायचं आहे। आता इथे बघा हा पहिला सर्कल सोडून द्यायचा आहे आणि ह्या दोघांमधले जे हे 2 मणी आहेत इथे काम करायचे आपल्याला। तर धाग्यामध्ये 4 मणी ओवून घ्यायचे आणि 1 आणि 2 ह्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा। ह्या सर्कलचा हा मणी आणि ह्या सर्कलचा हा मणी। ओके, इथे 6चं सर्कल करायचं आहे अशा प्रकारे। परत पुढच्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे। इथे आपल्याला एक दोन्ही साईडची एक घरं कमी करायची। पुढच्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढून धाग्यामध्ये 3 मोती कलरचेच मणी ओवून घ्यायचे। 3 मणी ओवून घेतल्यानंतर 1 2 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा। अशाच प्रकारे पुढचं देखील एक सर्कल करून घेऊया। आता हे सर्कल मी करून घेतलेले आहेत। शेवटचा सर्कल आता बाकी आहे। 1 2 3 झाले सर्कल। आता या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढून घेतल्यावर 3 मणी ओवून घ्यायचे आणि ह्या 3ही मण्यांमधून धागा बाहेर काढायचा, म्हणजे इथे 6चं सर्कल होईल। ओके, इकडचे एक घर सोडले आणि इकडचे एक घर सोडलेलं आहे। आता वरच्या दिशेने येऊया। आता वरच्या 2 मण्यातून धागा बाहेर काढून घेतलेला आहे। हा सर्कल, ह्या सर्कलचा हा मणी आणि ह्या सर्कलचा हा मणी। ओके, या 2 मण्यांमध्ये 6चं सर्कल करायचं आहे, म्हणून धाग्यामध्ये 1 मोती कलरचा मणी, 2 पिवळे मणी आणि 1 मोती कलरचा मणी, डार्क पिवळे मणी घेतलेले आहेत। ओके, ह्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा, म्हणजे इथे हे 6चं सर्कल होईल। खालचे 2 मणी आणि आपण ओवून घेतलेले 4 मणी। ओके, आता परत पुढच्या 2 मण्यांमधून धागा पुढे सरकवायचा आहे, बाहेर काढून घ्यायचा आहे। इथे आता परत 1 मोती कलरचा मणी, 1 मोती मणी आणि 2 पिवळे मणी, 3 मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे। इथे आता खाली आपण जसे 4 राऊंड केले तसे वरती आता 3च राऊंड येतील। हे जसे 4 आले तसे इथे 3च येणार आहेत। तर हा जसा केला तसाच हा शेवटचा राऊंड करून घेऊया। आता ही लाईन झाल्यानंतर हे 3 सर्कल झाल्यानंतर या 2 मण्यांवरती आपल्याला आता 6चं सर्कल करायचं आहे। हे बघा, ह्या दुसऱ्या मणीतून धागा बाहेर काढलेला आहे, ह्याच सर्कलवर काम करायचं आहे। तर धाग्यामध्ये 4 पिवळे मणी 5 नंबरचे ओवून घेतलेले आहेत। 5 नंबरचे 5 पिवळे मणी ओवून घेतलेले आहेत। आता या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा। सुरुवातीचे
2 पिवळे मणी आहेत त्यातून धागा बाहेर काढायचा आहे. ओके. परत पुढच्या 2 मण्यांमधून धागा पुढे सरकवायचा आहे, बाहेर काढून घ्यायचा आहे. इथे आता हे 2 पिवळे मणी आहेत आणि हा इकडचा एक पिवळा मणी, 3 पिवळे मणी आहेत. तर आता 5 नंबरचेच मणी आपण वापरणार आहोत. इथे आता 5 पिवळे मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. आता आपण वरचा नारळाचा भाग करत आहोत, त्यामुळे 5 नंबरचे मोती वापरायचे आहेत. तुम्हाला इथे सोनेरी कलरचे मणी हे तुम्ही घेऊ शकता पिवळ्याच्या ऐवजी 5 नंबरमध्ये. ओके. तर पुढच्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आणि इथे 3 मणी ओवून घ्यायचे. 3 मणी ओवून घेऊन 1 2 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा की हे 6चं सर्कल झालेलं आहे. आता परत वरच्या दिशेने धागा आणि कलश करताना धागा प्रत्येक वेळेला नीट व्यवस्थित ओढून घ्या, म्हणजे तो व्यवस्थित येईल. आता ह्या मणीतून आणि ह्या सर्कलच्या ह्या मणीतून धागा बाहेर काढायचा. या 2 मणीवरती आपल्याला 6चं सर्कल करायचं आहे. मग धाग्यामध्ये 4 पिवळे मणी ओवून घ्यायचे. 4 पिवळे मणी ओवून घेऊन 1 आणि 2 या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा. परत धागा पुढच्या 2 मण्यांमधून पुढे सरकवायचा आहे आणि इथे 1 2 3 मणी आहेत. तर इथे आता 3 मणी ओवून घेऊया. तीन मणी ओवून घेतल्यानंतर 1 2 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा. खाली आपले हे 3 राऊंड होते पिवळ्या मणीचे, आता वरती 2च येणार आहेत. ओके. आता पुढच्या वरच्या दिशेने घ्यायचा आहे धागा. वरील 1 2 आणि 3 हे बघा, इथे धागा आलेला आहे 1 2 3 आणि 4 मण्यांमधून धागा बाहेर काढून घेऊया. आता या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढून घेतल्यानंतर इथे 4 मणी ओवून घ्यायचे आणि या 1 आणि 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. इथे हे 6चं सर्कल झालं आणि आपला नारळही इथे पूर्ण झाला आहे. आता काय करूया, ह्या नारळाला एक टोक दाखवूया. आता धागा इथून बाहेर आलेला आहे, वरच्या साईडने यायचं आहे. या एका मणीमधून धागा बाहेर काढायचा. हे बघा, ह्या एका मणीमधून धागा बाहेर काढलेला आहे. इथे आता एक सोनेरी मणी ओवून घेऊया. 5 नंबरचा एक सोनेरी मणी ओवून घ्यायचा आणि ह्या मणीतून धागा बाहेर आला होता. आता त्याच्या बाजूच्या पिवळ्या मणीतून धागा बाहेर काढायचा आणि धागा खालच्या मण्यांमधून बाहेर काढून घ्यायचा आहे. 1 2 मण्यांमधून बाहेर काढायचा. ओके. अशा प्रकारे हा कलश झालेला आहे, हे नारळ झालेला आहे. आता आपण ह्याला पानं करायची आहेत. तर आता पानं करण्यासाठी धाग्यामध्ये 4 हिरवे मणी, 1 पोपटी मणी असे एकूण 5 मणी ओवून घ्यायचे. हा हिरवा मणी सोडून द्यायचा आहे, एका पोपटी मणी सोडून द्यायचा आहे. हिरव्या मणीतून धागा बाहेर काढायचा. ओके. आता परत धाग्यामध्ये 3 हिरवे मणी ओवून घेऊया. 3 हिरवे मणी ओवून घ्यायचे. खालच्या एका हिरव्या मणीतून धागा बाहेर काढल्यानंतर धाग्यामध्ये परत 3 हिरवे मणी ओवून घ्यायचे आणि ह्याच पिवळ्या एका मणीतून धागा बाहेर काढायचा आहे. त्यानंतर परत पुढच्या एका पिवळ्या मणीतून धागा बाहेर काढायचा.
पिवळ्या मणीतून धागा बाहेर काढल्यानंतर धाग्यामध्ये 4 हिरवे मणी, 1 पोपटी मणी असे एकूण 5 मणी ओवून घ्यायचे आणि ह्या एका पिवळ्या मणीत 5 मणी ओवून घेतल्यानंतर पोपटी मणी सोडून द्यायचे आणि हिरव्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे, खालच्या दिशेने खेचून घ्यायचे अशा पद्धतीने। परत धाग्यामध्ये 3 हिरवे मणी ओवून घ्यायचे। तीन हिरवे मणी ओवून घेतले। आता परत ह्याच पिवळ्या मणीतून धागा बाहेर काढायचा। जिथे आपण दुसऱ्या पिवळ्या मणीवर पान केलंय त्या मणीतून परत धागा बाहेर काढायचा। पिवळ्या मणीतून धागा बाहेर काढल्यानंतर परत ह्या 3 हिरव्या मणीतून धागा बाहेर काढायचा आणि या खालच्या 3 हिरव्या मणीतून 2 हिरव्या मणी 3 हिरव्या मणीतून काढूया। ओके, ह्या 3 हिरव्या मणीतून काढला, इथून काढला। आता ह्या एका हिरव्या मणीतून धागा बाहेर काढूया, दुसऱ्या पानाच्या हिरव्या मणीतून। ओके, इथे आता 4 हिरवे आणि 1 पोपटी मणी ओवून घेऊया। आता धाग्यामध्ये मी 3 हिरवे आणि 1 पोपटी ओवून घेतलेला आहे। हा इकडचा एक आहे, ह्या पानाचा एक मणी असल्यामुळे 3च हिरवे ओवून घेतलेले आहेत, 4 ओवून घ्यायचे नाहीत। तर 3 हिरवे आणि 1 पोपटी मणी ओवून घेतलेत। हा पोपटी मणी सोडायचा आहे आणि हिरव्या मणीतून धागा खालच्या बाजूने बाहेर काढायचा, खेचून घ्यायचा अशा पद्धतीने। ओके, आता धाग्यामध्ये आपल्याला 2 मणी ओवून घ्यायचे। हिरवे 2 मणी ओवून घेऊया। दोन मणी ओवून घेतल्यानंतर या एका हिरव्या मणीतून, जिथून आपण सुरुवातीला हे पान काढलं, ह्या पानाच्या ह्या हिरव्या मणीतून, त्याच हिरव्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे। तर इकडची ही 3 पानं एका साईडची आपण करून घेतलेली आहेत। हे आता पान केलेलं आहे त्या या सगळ्या मणीतून एकदा धागा फिरवून घ्यायचा, पोपटी मणी सोडून। या 1 2 3 4 मणीतून धागा फिरवून घ्यायचा आहे आणि या सगळ्या मणीतून फिरवून आणत हा जो पिवळा मणी आहे कॉर्नरचा इथपर्यंत घेऊन यायचा आहे। धागा कट करू नका, नाहीतर इथे व्यवस्थित दिसणार नाही। तर धागा फिरवून घ्या आणि ह्या मणीपर्यंत घेऊन या। आता ह्या मणीतून धागा बाहेर काढल्यानंतर धाग्यामध्ये 4 हिरवे मणी आणि 1 पोपटी मणी ओवून घ्यायचे आणि हा पोपटी मणी सोडून द्यायचा आहे। एकाच हिरव्या मणीतून धागा खालच्या दिशेने बाहेर काढायचा आहे। एका हिरव्या मणीतून सुई घालून धागा खाली खेचून घ्यायचा आहे। जसं आपण इकडची पानं केली सेम तशीच करायची आहेत। आता इथे परत 3 हिरवे मणी ओवून घ्यायचे आणि एका त्याच पिवळ्या मणीतून धागा बाहेर काढायचा अशा पद्धतीने। परत पुढच्या एका पिवळ्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे परत 4 हिरवे मणी 1 पोपटी मणी ओवून घेऊया। इथे आता 4 हिरवे मणी 1 पोपटी मणी ओवून घेतल्यानंतर पोपटी मणी सोडून द्यायचा आहे। एका हिरव्या मणीतून सुई घालून धागा बाहेर काढायचा आहे, खेचून घ्यायचा आहे आणि इथे परत 3 हिरवे मणी ओवून घ्यायचे। 3 हिरवे मणी ओवून घेतल्यानंतर त्या एका पिवळ्या मणीतूनच धागा बाहेर काढायचा आहे ह्या। ओके, अशा पद्धतीने हे दुसरं पान झालेलं आहे। आता काय करायचं, तर इथे तुमचा धागा उरला असेल तर प्रत्येक मणीतून काढून आणून हा जो मधला मणी आहे इथपर्यंत घेऊन या। संपला असेल धागा तर कट करून नवीन जॉईंट करा। खाली आता आपण लटकन करूया। खालच्या या मधल्या मोती कलरच्या मणीमधून धागा बाहेर काढून घेतल्यानंतर धाग्यामध्ये
हे 6 नंबरचे मणी मी सगळे घेतलेले आहेत। एक लाल मणी घेतला आहे, सोनेरी, हिरवा आणि परत लाल, आणि परत ही कॅप घातलेली आहे गोल्डन कलरची। ही अशा पद्धतीने ओवून घ्यायची आहे। हा भाग जो आहे तो खाली आला पाहिजे। आणि त्यानंतर एक हिरवा मणी ओवून घेतलेला आहे। इथे आता हा हिरवा मणी सोडून द्यायचा आणि ह्या कॅपमधून आणि बाकीच्या सगळ्या मण्यांमधून धागा वरच्या दिशेने बाहेर काढायचा आहे। असा खेचून घ्यायचा। त्यानंतर ह्याच परत मोतीमधून बाहेर काढायचा आहे, मणीमधून जिथून आपण आधी सुरुवातीला काढला होता तिथेच परत धागा घालून बाहेर काढायचा आहे। त्यानंतर 1 2 3 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा। आता ह्या मणीतून धागा बाहेर काढून घेतल्यानंतर एक लाल मणी, एक सोनेरी मणी, हिरवा मणी, लाल मणी, ही कॅप घालायची आणि परत एक हिरवा मणी, असे एकूण 5 मणी आणि ही कॅप असे एकूण सगळं ओवून घेतलेलं आहे। हा खालचा हिरवा मणी सोडून द्यायचा आहे। कॅपमधून सुई घालून धागा बाहेर काढायचा आहे आणि या सगळ्या मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा। या एका जिथून धागा काढला होता त्याच मणीमध्ये परत धागा घालून बाहेर काढायचा आहे। या मोती कलरच्या मणीमधून धागा काढल्यानंतर परत 1 2 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। गाठ मारून परत 1 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि धागा कट करायचा आहे। तर आता हे लटकन झाल्यानंतर आपल्याला हे वॉलपीस अडकवण्यासाठी वरती हुक करायचं आहे। ही पानं झाल्यानंतर तुम्ही ते लागलीच हुक केलं तरीही चालेल। ओके, तर हा जो पिवळा मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढायचा आणि धाग्यामध्ये 8 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि त्याच्या समोरचा जो पिवळा मणी आहे त्यातून धागा बाहेर काढायचा आहे। अशा पद्धतीने हे बघा, इथे मी तुम्हाला परत दाखवते। हे 8 मणी ओवून घेतले। आता ह्याच्या समोरचा जो पिवळा मणी आहे त्यातून असा खालच्या बाजूने धागा बाहेर काढून घ्यायचा। अशा पद्धतीने हा जो सोनेरी मणी आहे तो कलशाचा टोकाचा मणी तो दिसला पाहिजे म्हणून मागच्या साईडने असा धागा बाहेर काढायचा ह्या पिवळ्या मणीतून। परत त्याच्या एका खालच्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे एक गाठ मारून 2 3 मण्यांमधून धागा काढून धागा कट करून घ्यायचा। तर हे मोत्याचं कलशाचं वॉलपीस आता पूर्णपणे रेडी झालेलं आहे, तयार झालेलं आहे। यावर आता आपण हे शुभ लिहिलेली छोटीशी नेमप्लेट अशी इथे चिटकवायची आहे। शक्यतो व्यवस्थित चिटकेल अशा गमनेच लावा किंवा फेविस्टिक जे मिळतं त्याने चिटकवलं तरीही हरकत नाही आहे। ओके, तर हे आपण लावून घेऊया। तर कलशाचं वॉलपीस आता पूर्णपणे तयार झालेलं आहे। बघा किती सुंदर दिसते हे वॉलपीस। कुठल्याही फंक्शनला आपण हे गिफ्ट म्हणून कोणालाही देऊ शकतो। कोणाच्या घरी पूजा असेल, काही फंक्शन असेल तर हे तुम्ही गिफ्ट म्हणूनही देऊ शकता। आता दिवाळीत तर खूपच उत्तम असा हा पर्याय आहे गिफ्ट देण्याचा। ही जी आपण पानं केलेली आहे ती 5 केली आहे। तुम्हाला इथे अजून वाढवायचं असेल तर वाढवू शकता। मी एका कलशाला एकंदरीत 5 पानं केलेली आहेत। तर हे असं खूपच सुंदर असं हे वॉलपीस तुम्हाला जर आवडलं असेल तर लाईक नक्की करा, व्हिडिओ शेअर करा आणि गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। ही जी पानं हिरव्या मण्यांमध्ये केलेली होती तशीच मी पोपटी मण्यांमध्ये सुद्धा केलेली आहेत। तुम्हाला जे कलर आवडतील त्या कलरमध्ये तुम्ही हे वॉलपीस करू शकता। असं हे शुभलाभ वॉलपीस। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा। थँक्यू।